आज आपण निघालोय देवदर्शनाला. जय शिवराय, मी दिव्या. आपल्याला जायचंय आई एडेश्वरीला आणि ते आपल्या घरापासून जवळपास 368 किलोमीटर आहे. म्हणजे आपल्याला 8-9 तास लागणार. सकाळी लवकर उठून फ्रेश झाले आणि डायरेक्ट निघाले. त्यामुळं केस वॉश केलेले ओलेच होते. आता त्यांना थोडं सिरम लावते. त्यानंतर सिंपल अशी वेणी घातली बिकॉज ऑफ मला मोकळे केस आवडत नाही. आता वेळ झाले पेट पूजा करायची. सो जाताना आम्ही दौंडमध्ये रामेश्वरम व्हेज रेस्टॉरंट आहे तिथे थांबलो. स्पेशल चीज मैसूर मसाला डोसा खाल्ला. खूप छान होती टेस्ट. तुम्ही ट्राय करा नक्की. आणि निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. झोप न झाल्यामुळं थोडा कंटाळा आलेला आणि त्यात ही सर्दी. नाक पुसून पुसून मला कंटाळा आला, पण ती काय बरं व्हायचं नावच घेत नाही. मस्त रिमझिम पाऊस पडत होता आणि आता आपण पोचलोय एडेश्वरीला. थोडी गर्दी होती आणि त्यात लोकांनी रस्त्यावर गाडी पार्किंगला लावलेली. आपण गाडी पार्क केली. इथे 100 रुपीज पार्किंगचे चार्जेस आहेत. आता आपण निघालोय दर्शनाला. खूप छान क्लायमेट झालेला कारण आत्ताच पाऊस पडून गेलाय. मायेचा पदर दिला या डोई तिलाच माझी क्यू ग क्यू. मायेचा पदर दिला या डोई तिलाच माझी क्यू ग क्यू. अन मग येडाई माझा जीव ग जीव. येडाई माझा जीव. आहा येडाई माझा जीव ग जीव. येडाई माझा जीव. हा दर्शनाला खूप गर्दी होती. लाईन लागलेली. लोक सिंगल लाईनमध्ये नव्हते. एका रोमध्ये त्यांनी 3 लाईन केलेल्या. त्यामुळं जास्त दाट गर्दी झालेली आणि त्यात ही गरमी. पण आधेमध्ये फॅन लावलेले होते. फक्त तिथे बसायची व्यवस्था नाहीये आणि लोक जास्त संख्येने उभं राहिल्यामुळे लाईन फास्ट जात नव्हती. त्यानंतर आता आपण हॉलमधून जिन्याने खाली उतरतोय. इकडे तुम्ही बघू शकता खाली लोक जेवत होते. मस्त त्यांच्याकडे भाजी चपाती लोणचं होतं. मला सुद्धा भूक लागलेली. फायनली आपला नंबर आलेला आहे आणि मी मोबाईल आत ठेवून जाते. मस्त दर्शन झालं. पायऱ्या उतरून मी मुख्य दरवाजाकडे आली. तिथून मुख्य दरवाजाचं दर्शन घेतलं आणि तिथून निघाली आणि पोचली पार्किंगला. आता आपण निघालोय नेक्स्ट लोकेशनला. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय. बाय बाय.